Hallelujah, praise the Lord. ईशुदाय सागर चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असो. प्लीज ईशुदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ मोठा करण्यात येईल आणि देवाचा मोठा गौरव करण्यात येईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा मंडळ घेऊन आलोय. सर्वांनी स्तोत्रसंहिता 92 आणि त्यातलं 12 वचन. स्तोत्रसंहिता 92 करा सगळ्यांनी आणि त्यातलं 12 वचन. परमेश्वर जो नीतिमान असतो त्याला कसे परमेश्वराने आशीर्वाद दिले याबद्दल सांगितलं. स्तोत्रसंहिता 92 त्यातलं 12 वचन. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल व तो लोबानावारा गंधकासारखा वाढेल व जे परमेश्वराच्या घरात रावलेले आहे ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. नीतिमान खजुरीसारखा कसा होईल? बहुगुणित. कसा होईल? बहुगुणित. खजूर आता एवढं ऊन चालू आहे, खजुरीला कोणी पाणी देतं तरी एवढ्या उन्हात खजुरीला खजुरीचं फळ. आणि काय खजुरीचं उदाहरण देवानी का दिलं? देवाने द्राक्षाचं उदाहरण का दिलं? कारण की खजूर ही 12ही महिने फळ आणि 12ही महिने हिरवगार असते. आतापर्यंत पुढे वाचलंय का खजुरीचं पीक नाही आलं म्हणून पाऊस नाही झाला? खजुरीचं पीक येतं ना दर 3 महिने. खजूर कशी भौगोलिक. येशू येरूशलेमात आला, खजूरच घेऊन आला ढाळ्या. कारण की जसं परमेश्वर म्हणतो, खजूर माझ्या वचनात माझ्यात तुम्ही राहता, जसे खजूर हिरवीगार वाळवतात. जिथल्यापेक्षा डबल ऊन तिकडे आहे. जिथं खजूर पिकते तिथं, पण तिथं कोणी खजुरीला दाणे देत नाही का, कोणी पाणी देत नाही. आपली आपली खजुरी, आपल्या त्या खजुरीला पाणी भेटतं आणि हवा भेटती आणि फळ येतं आणि तिचे पान हिरवेगार असते. आणि सगळ्या झाडाच्या पानं तुटल्यानंतर 2 दिवसांनी विरघळून जातात. पण खजुरीच्या झाडाचे पानं असे आहेत की 5 दिवस हिरवेगार असतात. म्हणजे देव किती मोठा आशीर्वाद द्यायला म्हणतो. तुम्ही जर नीतिमान असाल, देवाच्या वचनाला धरून असाल, तर तुम्ही खजुरीप्रमाणे होणार. काय म्हणतो देव? खजुरीप्रमाणे होणार. म्हणून तुम्ही कसं पाहिजे? खजुरीप्रमाणे होणार. कधी? देवाच्या वचनात असलं, नीतिमान असलं. वचनच काय आहे? जो नीतिमान आहे तो खजुरीसारखा काय? समृद्ध होईल व लोबन सारख्या कंदासारखा तो वाढेल व जो परमेश्वराच्या घरात लावलेला आहे तो आपला देवाच्या अंगणात समृद्धी पावतो व वृद्धपाळाचे फळ फळ वृद्ध काळात ते फळ देत राहील व ते रसभरी व टवटवीत असतील. व ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे व तो माझा दुर्ग आहे, त्याच्या काही मुळीच अन्याय नाही. तुम्ही जावा पवित्र देवाच्या ऑनलाईन लेखा बोलत आहे प्रत्येकाला प्रशिक्षण सर्दीचा खोकला गठ्ठा भरणपेक्षा नीट केशीचा थायरॉइड नीट, ब्लड प्रेशर नीट, शुगर नीट, कॅन्सरचे आत्मे नीट, गर्मी वादातून सैतानी बंधनातून